महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या 6 प्रमुख प्रतिनिधींना नवी दिल्ली येथे आमंत्रित केले होते। 21 जुलै 2025 ला आयोजित या महत्त्वाच्या बैठकीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सुविधा आणि त्यातील त्रुटींवर विचार विनिमय करण्यात आला। महाराष्ट्रातून किशोर काळकर, सुदर्शन शिंदे, राजश्री ज्ञानेश्वर काळे, विश्वनाथ जटाले, रमेश मावस्कर आणि प्रकाश गेडाम हे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। या निमंत्रित सदस्यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या व्यथा महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सादर केल्या। यामध्ये विशेषतः महाराष्ट्र राज्याचे भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री आणि सुदर्शन मोहन शिंदे यांनी आपल्या निवेदनात अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या। प्रामुख्याने महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी शासकीय भूखंडावरील जागा कायमस्वरूपी कसण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। याशिवाय इंग्रजांच्या काळापासून पारधी समाजावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसून काढण्यासाठी भारतातील प्रत्येक राज्यात कायदा पारित करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली। पोलीस प्रशासनाकडून नेहमीच खोटे नाटे गुन्हे दाखल केले जात असल्यामुळे अनेक सुशिक्षित आदिवासी पारधी समाजातील तरुणांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविले जात आहे। त्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। हे थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तसेच महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजातील अनेक तरुण तरुणींनी उच्च शिक्षण घेऊन पदव्या मिळवल्या असल्या तरी त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही निवेदनात म्हटलंय। अशा एक ना अनेक मागण्या सुदर्शन शिंदे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना कळविल्या आहेत। राष्ट्रपतींनी दिल्ली येथे आमंत्रित केल्याबद्दल सुदर्शन शिंदे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या सर्वांचे आभार मानलेत। एका छोट्याशा गावामध्ये राहणारा माझं नाव सुदर्शन मोहन शिंदे, राहणार पळशी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। मी सध्या भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री महाराष्ट्र या पदावर कार्यरत आहे। त्याचप्रमाणे आदिवासी पारधी विकास परिषद संघटना आहे समाजाची, त्याच्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष आहे। अनुसूचित जाती जमाती दक्षता नियंत्रण समिती उपविभाग वसमत महाराष्ट्र शासन या समितीवर मी अशासकीय सदस्य आहे। मला जेव्हा 18 तारखेलाच माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्या कार्यालयाकडून पत्र प्राप्त झालं की आपण जे काही समाजाप्रती मागील 20 ते 25 वर्षामध्ये केलेलं काम आहे त्या कामाच्या विषयाच्या अनुषंगाने मला निमंत्रित केलं। त्यावेळेस मला असा आनंद झाला की आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदय एक प्रथम आदिवासी महिला आहेत। त्याच्यामुळेच आपण राज्यामध्ये देशामध्ये केल्याच्या कामाची पावती म्हणून आपल्याला निमंत्रित केला असावं। खरं तर मी भारावून गेलो, आनंदी झालो। त्यानंतरच मला दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनाकडून फोन कॉलद्वारे देखील मला कळवण्यात आलं की आपल्याला आम्ही पाठवलेला ईमेल किंवा पत्र मिळाले असेल की आपल्याला आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि आपण 21 तारखेला सकाळी 12 वाजता राष्ट्रपती भवन इथे यायचं आहे आणि आपण केलेलं समाजाप्रती कार्य हे आपण माननीय राष्ट्रपती महोदयासमोर व्यक्त करायचं आहे, चर्चा होणार आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये लंच देखील असेल। 12 ते 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल। साधारण 2 तासाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रती समाजाप्रती जे काही विषय आहेत ते आपण व्यक्त करायचे आहेत आणि त्यावरती जो काही समाजाला न्याय मिळवून देण्याच्या प्रती जे काही करता येईल याच्यावरती निर्णय घेण्यात येणार आहे असं मला कळवल्याच्या नंतर निश्चितच मला कळालं की देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदय या प्रथम आदिवासी महिला असल्यामुळेच आपल्याला ही संधी मिळाली। त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा देखील खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब
यांचं देखील खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या सर्वांच्यामुळेच मला ही संधी मिळाली आणि मला माझ्या समाजाच्या प्रती या सगळ्या ज्या काही समस्या तिथं मांडता आल्या आणि मला देखील आश्वासित करण्यात आली. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये समाजाला आम्ही न्याय मिळवण्याचे प्रयत्न करू. त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.